इराण विरुद्धचं युद्ध अमेरिकेला किती महागात पडलं? तर 40 दिवसात अमेरिकेचे $40 बिलियन खर्च झाले. म्हणजेच दिवसाला तब्बल $1 बिलियन खर्च. सोबत अमेरिकेचे 4 ते 5 फायटर जेट्स, 3 US-60 हेलिकॉप्टर्स, 6 KC-135 टँकर्स आणि 24 MQ-9 रिपर ड्रोन नष्ट झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या 13 सैनिकांचा या युद्धात मृत्यू झाला. रोजच्या खर्चाचा विचार केला तर हे अमेरिकेच्या इतिहासामधलं आजपर्यंतचं सगळ्यात महागडं युद्ध आहे. आता हे युद्ध थांबवण्याची चर्चा सुरू आहे. सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी होत आहेत. खरं तर एवढा सगळा खर्च पाहता इराणपेक्षाही अमेरिकेला हे युद्ध थांबवणं जास्त गरजेचं आहे. अमेरिकेची भविष्यातली वाटचाल कशी असेल हे याच चर्चेवरती अवलंबून असणार आहे. आता अमेरिकेकडून इतक्या महत्त्वाच्या चर्चेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर ही जबाबदारी आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांना. एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं युद्ध JD व्हान्स यांना थांबवायचं आहे. यासाठी व्हान्स हे स्वतः पाकिस्तानात दाखल झालेले आहेत. पण JD व्हान्सच का? अमेरिकेकडून वाटाघाटी करण्यासाठी व्हान्स यांचीच निवड का झाली? ही निवड कुणी केली? यात इराणचा काय रोल? आणि आता JD व्हान्स खरंच हे युद्ध थांबवू शकतात का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. जेम्स डेव्हिड व्हान्स, अमेरिकेचे उपराष्ट्रपती. डोनाल्ड ट्रम्प गेल्या वर्षी दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून व्हान्स यांची निवड केली. आता या युद्धात त्यांच्याकडे काय जबाबदारी आहे? तर व्हान्स यांना अमेरिका आणि इराण यांच्यात जे सीज फायर झालं ते मोडणार नाही याची खात्री करायची आहे. इराणनं हॉर्मोजच्या मार्गावरती आपला कंट्रोल मिळवलेला आहे. हा मार्ग पुन्हा पूर्वीप्रमाणे खुला करण्यासाठी इराणशी बोलणी करण्याची जबाबदारी व्हान्स यांच्याकडे आहे. इराण अणु कार्यक्रम चालू ठेवण्यावरती अडून आहे. याबाबतही इराणशी बोलणी JD व्हान्सच करणार आहेत. यावरून व्हान्स यांची या युद्धातली भूमिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. पण हे करण्यासाठी व्हान्स यांचीच निवड का झाली? तर यासाठी आपल्याला हे युद्ध सुरू होण्याआधी नेमकं काय घडलं हे समजून घ्यावं लागेल. अमेरिकेनं 28 फेब्रुवारीच्या दिवशी इराण विरुद्ध ऑपरेशन इपिक फ्युरीला सुरुवात केली होती. त्याच्या फक्त 24 तास आधी म्हणजेच 27 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अर्जंट मीटिंग घेतली. या मीटिंगला अमेरिकेचे उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, CIA डायरेक्टर असे हाय प्रोफाईल व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प यांनी युद्धाबाबत आपलं मत बनवलं होतं. त्यांना इराणवरती हल्ला करायचाच होता. पण हा निर्णय घेण्याआधी ते प्रत्येकाला त्यांचं शेवटचं मत विचारत होते. पीट हेक्सेत, अमेरिकेचे संरक्षण मंत्री, अमेरिकेनं इराणवरती हल्ला करावा असं त्यांचं मत होतं. मार्को रुबियो, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, ते सुद्धा अमेरिकेनं हल्ला करावा याच मताचे होते. जॉन रॅटक्लिफ, CIA डायरेक्टर, अमेरिकेनं लवकरात लवकर हालचाल करावी असं त्यांचं मत होतं. पण या सगळ्यामध्ये एक व्यक्ती अशी होती जिचं मत त्यांच्या अगदी उलट होतं. ती व्यक्ती अमेरिकेनं युद्ध सुरू करण्याच्या विरोधात होती. ती व्यक्ती म्हणजे उपराष्ट्रपती JD व्हान्स. ट्रम्प यांनी जेव्हा व्हान्स यांना त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला. या युद्धामुळे अमेरिकेचं मोठं आर्थिक नुकसान होईल असं JD व्हान्स म्हणाले. माझा या युद्धाला विरोध आहे असं व्हान्स यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. पण यासोबतच त्यांनी अंतिम निर्णय ट्रम्प यांच्यावरती सोडला होता. अमेरिकेनं हल्ला करू नये हे माझं वैयक्तिक मत आहे, पण राष्ट्रपती जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं JD व्हान्स म्हणाले होते. शेवटी ट्रम्प यांनी व्हान्स यांचा सल्ला ऐकला नाही आणि युद्धाला सुरुवात केली. पण युद्ध सुरू झाल्यानंतर व्हान्स यांना ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. इराणनं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळं अमेरिकेचं मोठं आर्थिक नुकसान व्हायला लागलं. इराणनं हॉर्मुझचा मार्ग बंद करून अमेरिकेला चांगलंच कोंडीत पकडलं. अखेर अशा प्रकारे 40 दिवस युद्ध लढल्यानंतर अमेरिकेला इराणची चर्चा करणं भाग पडलं. आता ट्रम्प यांना हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं आहे. त्यामुळं त्यांनी ही जबाबदारी JD व्हान्स यांच्याकडे सोपवली आहे. या सगळ्यामध्ये इराणची भूमिकाही महत्त्वाची आहे. खरं तर अमेरिकेकडून वाटाघाटीसाठी JD व्हान्स यावेत अशी इच्छा इराणचीच होती. रॉयटरच्या रिपोर्टनुसार इराणच्या नेतृत्वाला व्हान्स यांच्यासोबत वाटाघाटी करायची होती. त्यांच्यापैकी अनेकांनी तर व्हान्स यांना चर्चेचा भाग बनवण्यासाठी गुपचूप प्रयत्न केले होते. इराणच्या नेतृत्वाला वाटतं की ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी सगळे युद्धाच्या बाजून आहेत. फक्त JD व्हान्स हे असे प्रभावशाली व्यक्ती आहेत ज्यांचा या युद्धाला विरोध आहे. त्यामुळंच ते वाटाघाटी करण्यासाठी सगळ्यात योग्य आहेत असं इराणचं मत आहे. तसं पाहिलं तर अमेरिकेकडून एकटे JD व्हान्स वाटाघाटीसाठी आलेले नाहीयेत. त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर सुद्धा आहेत. विटकॉफ हे ट्रम्प यांचे जुने मित्र आहेत. त्यांचा रिअल इस्टेटचा मोठा बिझनेस आहे.
तर कुशनर हे ट्रम्प यांचे जावई आणि सल्लागार आहेत. पण सीएनएनच्या रिपोर्टनुसार इराणच्या अधिकाऱ्यांनी विटकॉफ आणि कुशनर यांच्याऐवजी वान्स यांच्यासोबत वाटाघाटी करण्याची तयारी दाखवली आहे. इराणच्या प्रतिनिधींनी ट्रम्प प्रशासनाला स्पष्ट केले की त्यांना विटकॉफ आणि कुशनर यांच्यासोबत पुन्हा वाटाघाटी करायच्या नाहीत. त्याऐवजी ते वान्स यांच्याशी चर्चा करायला पसंती देतील. खरं तर इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होण्याआधी न्यूक्लिअर डीलसाठी चर्चा सुरू होती. ही चर्चा ओमान या देशाच्या मध्यस्थीने होत होती. अमेरिकेकडून या चर्चेचं नेतृत्व स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर करत होते. इराणला आता असं वाटतंय की युद्धाआधी या दोघांनी इराणला फक्त चर्चेत अडकून ठेवलं होतं. ते दोघं शांततेसाठी प्रयत्न करतच नव्हते. त्यांना इराणवरती हल्ला करायचाच होता. ते फक्त चर्चेच्या माध्यमातून वेळ काढून येत होते असं इराणला वाटतं. युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांना अमेरिकेची युद्धनौका USS अब्राहम लिंकनला भेट देण्यासाठी बोलवलं होतं. या माध्यमातून इराणला धमकावण्याचा अमेरिकेचा प्लॅन होता असं इराणच्या नेतृत्वाला वाटतं. त्यामुळं आता इराणला अशाच व्यक्तीसोबत वाटाघाटी करायची आहे जिला खरोखरच शांतता हवी आहे. ट्रम्प प्रशासनात JD व्हान्स यांच्या रूपात अशी एकच व्यक्ती आहे असं इराणला वाटतं. त्यामुळं व्हान्स हे याच वाटाघाटीसाठी यावेत असा प्रयत्न इराणचा होता. त्यामुळं अमेरिकेनं व्हान्स यांची निवड केली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे JD व्हान्स खरंच हे युद्ध थांबवू शकतात का? तर व्हान्स यांच्यावरची जबाबदारी फार मोठी आहे. इराण आणि अमेरिकेला हे युद्ध नक्कीच थांबवायचं आहे. मात्र इस्रायलला याचा विरोध आहे. युद्ध सुरू राहावं असाच प्रयत्न इस्रायलचा आहे. त्यामुळं युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलचं मन वळवण्याचं मोठं आव्हान व्हान्स यांच्यासमोर असेल. शिवाय युद्ध थांबवण्यासाठी इराणच्याही अशा अनेक अटी आहेत ज्या अमेरिकेला मान्य नाहीयेत. यातून मार्ग काढण्याचं आव्हान व्हान्स यांच्या समोर असणार आहे. जर ते यात यशस्वी झाले तर हे युद्ध नक्कीच थांबू शकतं. आता पाकिस्तानच्या चर्चेत नक्की काय घडतं? JD व्हान्स हे अमेरिका आणि इराण यांच्यात एकमत करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? JD व्हान्स इराण आणि अमेरिकेतलं युद्ध थांबू शकतील का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड बीडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.